Again, there are many questions internationally. I'm not going to go into that again. Please. Again, coming back to Pune directly. आपलं पुणे आपलं पुणे. सर पुण्यामध्ये MS-12 पुण्यामध्ये आता परत तुमच्या त्या प्रोजेक्टवर येतो की अदालत, आपकी अदालत. व्हॉट वॉज द एक्झॅक्टली नेम गिवन टू दॅट? आपकी अदालत ही ऐसा ही नाम we were दिया था. influenced by Mr. Rajat Sharma's name Okay. because that was very popular. हां. And we started this first with we brought was the Pune Telecom. Telecom त्या काळात खूप खराब होतं, अच्छा. म्हणजे फोन मिळतच नव्हते. दिस बिफोर मोबाईल डेज. अच्छा, हो माहिती आहे ते सो वाट बघायची वगैरे and all that things. इट वॉज आय थिंक that time आपले विठ्ठलराव गाडगील साहेब वॉज द टेलिकॉम अच्छा, so मिनिस्टर, you know. that back, okay. That time, you know. So Okay. so we had a lot of burning issues. So we as a Rotary were trying to address these by calling the prominent people अच्छा. to possibly, if they picked up one point and they addressed and corrected, that was the idea to do it, you know. What was your position in the Rotary Club? I was a president in 2003 and I have been a member for the last more than 32 years and reasonably active in Rotary. This actively taking part in many things. Where is it from genes or something like that? When did it you acquired that, or how? My father was very dynamic. Okay. हाऊसिंग फेडरेशन मध्ये जिथे सुहास पटवर्धन साहेब आज अध्यक्ष आहे, अध्यक्ष माझ्या आहेत. वडिलांनी फाउंड केलेलं आहे. क्या बात कर रहा है? ही फाउंडेड फेडरेशन इन पुणे. वाव. त्यांच्याबरोबर दुसरे दोन होते, श्रीकृष्ण वैद्य साहेब, ओके. डॉक्टर राजे साहेब आणि माय फादर ताहिर हैदरी. सर तुम्ही जे म्हणलात की तुम्ही आपकी अदालत वगैरे ते घेत होता, एका अर्थाने तुम्ही नागरिकांचे प्रश्न त्यांना विचारत होता, त्यांना न्यायालयात उभे केल्यासारखं करत होता. रजत शर्मा असू मला द्या. संधी तिथे काय भेटायची? हा. टू सिट ऑन द अदर साइड ऑफ द टेबल. ओके. I could never go to talk to a municipal commissioner as हाँ, a हाँ, citizen. हाँ. That much liberty we may not हाँ. have. But यहाँ पे here, तो उनको भी he बुलाया. is sitting on the other side of the table. I am asking him question. and he क्या has to बात answer है, it. क्या बात है सर. तो इसमें 2-3 मेरे सवाल आहे, 2-3 प्रश्न माझे आहेत की पहिली गोष्ट म्हणजे मग बंद का केलं सर? आता TV10 आणि आम्ही आहे ना, आमची इच्छा आहे. पहिल्यांदा मी सांगतो, म्हणजे एंडला माझ्या लक्षात राहील ना, लक्षात आम्हाला ही गोष्ट परत सुरू करायची आहे तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या उपस्थितीनं. व्हॉट डू यू से? नाही, कसं असतो, एक सॅच्युरेशन पॉईंट येतोय. आपण एक काय करतो, खूप उत्साह निर्माण होतो, खूप त्याचे पीक होतो आणि मग ते हळूहळू डाय होतं. असं रजत शर्मा अजून चालू आहे सर. हा, आता रजत शर्मा आहे ना, तो मी थोडा तो आहे. नाही, पण तुम्ही हैदरी सर आहात, म्हणजे तुम्ही तर नाही, त्याचं आपल्याला करायचं आहे. आपण ते तुमच्याशी नंतर चर्चा करून मग लोकांपर्यंत आपण ते पुटअप करूया. तुमची फक्त आम्हाला मदत लागणार आहे. वी विल बी डुईंग फॉलोइंग युअर गाईडलाईन्स. तर त्याच्यावर मला असं म्हणायचं की काय फरक वाटतोय तुम्हाला त्यावेळेची कॉर्पोरेशन म्हणतो मी विशेष करून, आणि पुण्याचे प्रॉब्लेम्स आणि 2025-26? सी पुणा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुण्याचं पुणे पण झालं, हा, हा. पण पुणा जेव्हा पुणा होतं हा. तेव्हा कसं होतं? कसं होतं? क्या बात है. फॅन्टॅस्टिक. क्या बात. आय गॉट अ स्मॉल ग्लिम्स, पण माझे प्रिडेसेसर्सला तर आणखून जास्त त्यांनी अनुभवलेलं आहे. अच्छा. आणि पुणा म्हणजे नोबडी थॉट. खरंच मला गुजबंब आले सर. हा. मी लिटरली आय मीन. सो दॅट इज व्हॉट इट वॉज. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आपण म्हणायचे. एज्युकेशन सिस्टम, शिक्षणाचं माहेरघर, शिक्षणाचं माहेरघर, क्लेनलीनेस, आय मीन नो ट्रॅफिक, आणि निसर्ग सर, हराभरा. हा, निसर्ग अतिशय छान. निसर्ग टेकड्या. छान. हा. But of course, I mean, this is not an exception. I mean, world is experiencing this, All the so we hardship, cannot blame that part of it to the city. But definitely, the city today is not what anybody dreamt it will reach to this level. Any, You know. would you like to give a word to that? Vulnerable? See, I mean, today, if I have to give a time slot to reach your office from the place where I am coming, Okay. तुम्ही मला सांगताय साहेब अर्धा तासाचा रस्ता आहे. आय मीन आय कॅनॉट गो बाय किलोमीटर. नो. पण मी ट्रॅफिक. वेळेवरती निघालो तर उशिरा पोहोचणार, आणि लवकर निघालो आणि समजा मला Traffic नाही नाही लागलं. भेटलं तर मी इथे लवकर येऊन इथे थांबणार. सो यू कॅन नॉट कीप अप युअर टायमिंग फॉर एनी मीटिंग्स. क्या बात है. So whenever you want to catch a flight, definitely you will prefer the first alternative. मी जाऊन तिथे 2 तास थांबणार.
तुमच्या स्केड्यूलला तर म्हणजे हे किती इम्पॉर्टंट म्हणजे असं- खलास झाला. सो दिस इज द फर्स्ट थिंग. इफ यू रिकॉल टुडे ऑल्सो, कालच्या बातमीमध्ये आपले पॉलिटिकल पुण्याचे बिग विग्स आहेत. मी पार्टीचं नाव Not necessary to name- घेत name. नाहीये. No, no, no. परंतु लोकांना कळतं. हा पण एकमेकांचा आरोप आहे. कोणी म्हणतोय मेट्रो फालतू केलं, कोणी म्हणतं मेट्रो खूप चांगलं केलं. त्याच्यात ते म्हणते डेली वी आर सेव्हिंग 30 crore रुपीज पर डे. बरोबर. हा हे 30 crore रुपीज वी आर सेव्हिंग इन मेट्रो बिकॉज ऑफ मेट्रो. अजित दादा बट हा 30 crore सेव्हिंग जे आहेत ना, जी पार्टी सांगते की आम्ही खूप चांगले केलेले, हे 30 crore नोशनल अमाऊंट सांगतात. अच्छा. त्याच्यातले नोशनल म्हणजे काय की ते 30 crore मधनं आहे ना साहेब, जवळजवळ 24 crore लोकांचा टाइमचा खर्च वाचतो. अच्छा. आणि 6 crore जे वाचतात ते फ्युएल कॉस्ट वाचतोय. असं त्यांचं बट दे आर नॉट टॉकिंग अबाउट हा हाऊ मच दे आर रिअली सेव्हिंग इन टर्म्स ऑफ रिअल सेव्हिंग. टोटल इन्फ्रास्ट्रक्चर हा इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट अच्छा. पण तुम्ही 12,000 कोटी टाकून तुम्ही म्हणता आम्ही 30,000 कोटीचा फायदा करतोय, हा फक्त नोशनल प्रॉफिट आहे. अच्छा. त्याला काय फायदा नाही ना. अच्छा. And I don't see that the kind of the metros are going with full capacity. 2 लाखाची कमीत कमी त्यांना ब्रेक इव्हन पॉईंट आहे टू रीच द नो प्रॉफिट नो लॉस सिच्युएशन. हॅव यू ट्रॅव्हल एव्हर? आय हॅव नेव्हर हॅड द चान्स. कारण का म्हणजे मी सुद्धा फारसं नाही, पण तुम्ही जे म्हणताय छान आहे की नाही छान म्हणजे काय, मी पब्लिक पण वापरते का नाही रस्त्यावरती त्याचा परिणाम नाही झाला तर काय छान म्हणू मी. नाही, पण तुमचा प्रश्न आता अजितदादा पवारांनी काढले की ते फ्रीज करणार आहे आता. आणि आता फक्त कंपल्सरी करायचं राहिलेलं आहे की जे बसेस आहेत PMPML आणि हे फ्री करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, ज्याच्यावर परत काउंटर मुख्यमंत्री म्हणतात की हे पॉसिबल नाही. माझं तर असं मत होतं एज अ काही फ्री देऊ नये. विजिलंट सिटीजन की भारताचा कायदा असा आणायला पाहिजे की फ्रीबीज शुड नॉट बी अलाउड. सर, ये रेवडी कल्चर नहीं चाहिए हमको. यू आर द थर्ड पर्सन अँड ज्याला म्हणतात ना की हु स्टडी ते हे बरोबर आहे, हे बहुत गलत आहे. Absolutely कालच हे का लाडकी बहीण पैसे दिला आणि लाडकी होते का? नाही, लाडकी म्हणून तिला पैसे दिले असं लाडकी म्हणतो नाही, पण ते लाडकी पैशामुळे होते. अगदी नाहीतर बहीणला बघायला कोणी जात नाहीये. क्या बात आहे. म्हणजे आय ॲग्री विथ दॅट. आणि मला म्हणजे ते म्हणायचं की मेन हा तुम्हाला फार मोठा प्रॉब्लेम वाटला का की त्या काळी म्हणजे तुम्ही पूर्ण असं अभिमानानं म्हणताय, आता ते नाव बदललं वेगळं म्हटलं तर लगेच ट्रोलिंग सुरू होतं बरं का सर. तर पुणे तर पुणे जे त्यावेळी होतं आणि आत्तामध्ये आय होप द पॉलिटिकल पार्टीज डोंट स्पेंड सो मच ऑफ एफर्ट ऑन द नेम्स. हां म्हणजे नेम्स नावावरती एवढं लक्ष न घालता कामावरती घेतलं हा तर बरं होईल असं आहे. नाही पण तोही फार मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर मी ठीक आहे, आपला विषय नाही. नाही त्याच्यावर यायचं आहे आपल्याला. मला पॉलिटिकल पार्टी जे बदललेत आणि ते जे असे चुकीच्या जागी विकास राहिला बाजूला आणि वेगळं ह्याच्यामध्ये नाव बदला आणि हे बदला, त्याने काय फरक नाही. काय फायदा होतो म्हणजे सेक्रेटरी म्हणलेले विसर हा व्हॉट इज देअर इन द नेम. अगदी बरोबर आहे. सो मला काय म्हणायचं की तुम्हाला सगळ्यात जास्त ट्रॅफिक हा फार मोठा प्रॉब्लेम वाटतो. पुण्यात प्रॉब्लेम जबरदस्त आहेत जर तसं बघितलं. ट्रॅफिक इज वन ऑफ द मेजर बॉटलनेक. अँड ट्रॅफिक earlier we thought Bangalore was worse, Hyderabad was worse, but Pune is no less now. Yes. If you see, we have got what is the population today? We have got almost 7.5 million people and 7.5 million vehicles on the road. I mean, if you see, there is a per capita well count almost. Sir, what exactly is the reason to coming to this situation? पुणे असं सिच्युएशनला काय म्हणजे ग्रॅज्युअली झालं असेल तर असं का झालेलं आहे? सी बेसिकली पुणे इज अ पेट सिटी. पेट म्हणजे फेवरेट आवडणारा सिटी आहे. सो ऑब्विसली देयर इज अ ह्यूज इन्फ्लक्स ऑफ पीपल. नंबर वन, opportunities are fantastic in Pune. And in fact, if you say in India there are 2 crore unemployed people, as an entrepreneur I don't get a good person to employ if I want. क्या बात कर रहे? तो कुठे गेलं त्यांना एम्प्लॉयमेंट? सो इट्स सच अ ड्रास्टिक सिच्युएशन, अच्छा, म्हणजे तुमच्याकडे जॉब आहे पण तुम्हाला माणूस सापडत नाही, कॉम्पिटंट माणूस भेटत नाहीयेत आणि भेटणारे माणसं काम करू शकत नाहीयेत. अच्छा. सो दीज आर सम ऑफ द लिमिटेशन. पुणे हॅज grown up pretty well, no doubt, but we are losing its original culture of Pune, original intrinsic value of Pune. द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आज कमी बोललं जातो कारण
आपली युनिव्हर्सिटी इतके विद्यार्थी प्रोड्यूस करते की थिंग्स आर गोइंग बॅड. अच्छा. नाही सर, म्हणजे परत मग शिक्षणाचं तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे ते आणि महाग होणं वगैरे हे सगळं सायमल्टेनियसली होतंय, त्यामुळे हे पुण्यामध्ये आपल्याकडे पाणीचे प्रॉब्लेम आहे. हां हां, जबरदस्त इश्यू. व्हेरी राईट, व्हेरी राईट. वी गॉट वन ब्युटिफुल रिव्हर विच वी कॅनॉट कीप इट क्लीन. अच्छा. आम्ही रोटरी मार्फत क्लीन द रिव्हर प्रोजेक्ट पण केलं, पण आम्ही किती करणार काम? आम्ही वी कॅनॉट हॅव द, आमच्याकडे ड्रायव्हिंग सीटवरती स्टिअरिंग आमच्या हातात नाही आहे ना सर. हे स्टिअरिंग घेण्यासाठी हे इलेक्शन होतं ना, पण ते स्टिअरिंग तुम्ही कुणाच्या हातात देणार आणि ते कुठल्या रस्त्यावर आणि किती स्पीडने गाडी घेतात हे त्याच्यावर सगळं अवलंबून. बरं सर, मग आता म्हणजे एक फार हायपोथेटिकल प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की सर, कुणी आलं किंवा नाही आलं, हे म्हणजे माणसं अगदी चांगली माणसं आली सगळी, आपण असं समजूया, आपण एक हायपोथेटिकल कंडिशन आहे की पुण्याला सुधारण्याचा स्कोप आहे का सर? पुण्याला स्कोप आहे आणि राहणार आहे साहेब, असं का नाही सर. रस्ते एवढे ॲक्यूट झालेले आहेत, त्याचं काय करणार तुम्ही? त्यालाही मॅनेज करता येईल ना. आपलं सिंगापूरला कसं केलं मॅनेज? सिंगापूरमध्ये श्रीमंतात श्रीमंत माणूस कार घेऊ शकत नाही आहेत. अच्छा. हां, कारण त्यांनी कार घेण्यासाठी एवढं मोठं प्रतिबंध ठेवलेले आहेत, एवढं मोठं टॅक्स ठेवलेलं आहे, एवढं एक्सपेन्सिव्ह केलेलं आहे. यू कॅनॉट सेल अ कार सेकंड हँड, सो मेनी थिंग्स यू नो. अच्छा. नाही, हा पॉईंट सर माझ्यासाठी वेगळा आहे, पण त्याच्यावर माझा एक पॉईंट आहे सर. बघा, तुम्ही त्याच्यावर विचार करा. मला नेहमी असं वाटतं की नुसतं रस्ता छोटा नाही झाला, गाड्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. पण तुम्ही तुम्ही दिवसाला किती गाडी रजिस्टर करतात? तेवढं तुम्ही करत राहिलं, यू आर मेकिंग ऑल द फॉरेन कंपनी मेकिंग कार रिचर ॲट द कॉस्ट ऑफ. रिस्ट्रिक्शन आणायला हवं असं वाटतं तुम्हाला? सी, हे तो एक स्टेप होऊ शकेल. दिस क्रेडिट गोज टू मनमोहन सिंग. अच्छा. फॉर प्रिपेरिंग फायनान्शियल पॉलिसीज कंड्युसिव्ह. नाहीतर 11-12 वर्षात एक गाडीला बुकिंग टाइम होता आमच्या काळात. अच्छा. फिएट गाडी पाहिजे. He made it easy. He opened up the economy. So that's the reason again he congestion. But then today it has become so liberal that everybody, I mean, do you think that all these Audis and Mercedes and BMW want to come to India to serve India? No, they want to earn money from India because Indiaचे 1.4 billion people आहेत आणि कार लागतात आजही. त्यांच्या देशात एवढं डिमांड नाही आहे आताचं. मग ह्या सिच्युएशनला माझं परत तोच म्हणणं आहे की खरंच काही स्कोप म्हणजे करता येण्यासारखं आहे का? नाही तर हे आता फ्री बी असं सगळं म्हणतात. मला तरी म्हणजे म्हणून आय डोंट वॉन्ट टू से दॅट. पॉलिसी मेकर्स चांगले आलेत. बरं, यायला पाहिजे डेफिनेटली ना, असं होणार ना. आपण हाऊ डू यू रेट चंदीगड? चंदीगड इज कन्सिडर वन ऑफ द बेस्ट प्लॅन सिटीज. अच्छा ना, असं केलं त्यावेळेस झालं. आजपर्यंत असं आहे. पुणे म्हणा, पुण्याला आज बाहेरचे लोक येऊन आपण त्यांना पुण्याच्या स्वातंत्र्य आपण जायला नाही. ठीक आहे, मला सुद्धा फार म्हणजे निगेटिव्ह असं व्हायचं नाही आहे. आता इंडस्ट्रियलिस्टच्या दृष्टिकोनातनं ग्रोथ कसं आहे? म्हणजे आता सिटी तर राहिली बाजूला, बाहेरच्या पेरीफेरी, पिंपरी चिंचवड झालं, अशा पेरीफेरीला काय म्हणजे स्कोप करावा किंवा वाढवावा? रिंग रोड परत आलं. पुणे इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह सिटी फॉर इंडस्ट्री. अच्छा, रिअली? इंडस्ट्रीसाठी खूप महाग आहेत. आणि जे कोणी आता मोठ्या प्रमाणात इन्फोसिस म्हणा, त्यांना त्या काळात एवढी मोठी जागा गव्हर्नमेंटने दिली म्हणून ते झाले. अच्छा. पण फॉर अ स्मॉल इंडस्ट्री, फॉर इवन अ बिग इंडस्ट्री टुडे, इफ दे हॅव टू इन्व्हेस्ट सच अ बिग इन टू द कॉस्ट ऑफ लँड, it is not an economically viable situation that way. So this seems to be unhealthy situation for आमचे जर्मन पार्टनर त्यांना मग चाकण बिकन साईडला ते आता म्हणजे वाढणार मग परत. हा, पण मग थोडं लांब जाऊन होतात. म्हणजे आता जेजुरी, पुणे नाही, पुण्याला प्रॉपर पुण्यामध्ये जागाच नाही ना सर. अच्छा, बरोबर आहे. मग हा एक मोठा इश्यू आहे. म्हणजे तुम्ही ॲज अ आपलं डायमीटर पुण्याचं वाढत गेलंय ते ठीक आहे असं. अच्छा, बरं. आता थोडंसं म्हणजे अनप्लिझंट क्वेश्चनवर येतो थोडंसं की 2019ची जी विधानसभेची इलेक्शन झाली त्यानंतर आय एम टॉकिंग अबाउट महाराष्ट्र फर्स्ट नावात, आणि पुणे त्यातला पार्ट आहे. तर ते जे काय तोडफोड आणि इकडचा माणूस तिकडं, तिकडचा माणूस इकडं, त्याच्यावर ट्रोलिंगमध्ये भरपूर म्हणजे विनोद येतात की एखादा उमेदवार उभा राहिला आणि तो जर घोषणा दिल्या तर त्याचा ॲसिडेंट सांगतो, अहो सर तुम्ही ते काल होता त्या पक्षामध्ये, आज तुमचा पक्ष बदललेला आहे.
तर अशी सिच्युएशन म्हणजे हाऊ डू यू सी ॲट इट म्हणजे ॲज अ It is very sad and it can happen only in India. अच्छा. And I don't think that it's a very good thing to talk about. आणि ज्या पद्धतीने people are changing parties faster than they change the clothes, you know. क्या बात So that is terrible, you know. अँड सॅड थिंग इज दॅट इट हॅज हॅपन इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये, right. संस्कृती तुम्ही मगाशी म्हणला Absolutely. की सर ही संस्कृती तर बिलकुल नव्हती. आणि आता पुण्यातले ही इलेक्शन ते बघितल्यानंतर तुम्ही सर विचार करा की हे इलेक्शन आहे सेवकासाठी म्हणजे सेवा करण्यासाठी हे भांडतायत, AB फॉर्म खातायत. सो तर हे दिस इज व्हेरी सॅड. येस. सो एक प्रश्न तुम्हाला ते विचारतो की आर यू अफ्रेड, असं भीती वाटते का सर? भीती तर का वाटणार आपल्याला, पण घृणा होते. हे भीती ह्यासाठी वाटणार सर हां. की हे जर असं झालं तर ही लोक ज्यांना नैतिकताच नाही आहे ते आपलं म्हणणं कसं ऐकणार, आपलं प्रॉब्लेम कसं ऐकणार? नाही, पण प्रश्न कसा आहे, अल्टिमेटली नैतिकता इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह विषय. जगात किती नैतिकता राहिलेली आहे हे एक प्रश्न राहतोय. असं आहे. आय मीन एका बाजूला रूस इथे मारामारी करते, तिथे इस्रायलमध्ये मारामारी चाललेली आहे. आपण ते सगळी नैतिकता Third World War चाललेली आहे. देयर इज नो नैतिकता लेफ्ट देअर, यु नो. सो व्हॉट आर वी एक्सपेक्टिंग नैतिकता ॲट ग्रासरूट लेवल हिअर. बट ॲट द सेम टाइम इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू नो वी आर लुझिंग अवर ओरिजिनॅलिटी. अच्छा. आय मीन पुणा इज अ हेरिटेज सिटी आय वुड कॉल. मी जर्मनीमध्ये That's the word. छोट्या गावात गेलो होतो, लेमगो नावाचं. कुठलं? लेमगो. लेमगो. अच्छा. हा छोटासा गाव आहे. ओके. आणि फारसं प्रख्यात नाही. दॅट सिटी इज नॉट व्हेरी फेमस फॉर हँडबॉल गेम. हँडबॉल गेम. ओके. आणि माझे एक रोटेरियन मित्र होते, त्यांनी मला खूप प्रेमाने बोलवलं होतं. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. बर. तर तिथे त्या गावाच्या इतकी ओरिजिनॅलिटी जे 100 वर्षाच्या मागचे त्याप्रमाणेच ठेवलेले आहेत की तुम्हाला पेंट मारायचे असेल तरी तर कुठला रंग मारायचं ते तुम्हाला परमिशन घ्यावं लागतं. क्या बात आहे. की तुम्हाला काही बदलता येत नाही. तर इतकं नॅचरल त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्याचे हे ठेवलं. पुणे वॉज समथिंग लाईक दिस, अ हेरिटेज सिटी, यू नो. आपल्याकडे किती डॅम्स वगैरे बांधून झालेले आहेत, किती ओल्ड स्ट्रक्चर्स आहेत, चर्चेस आहेत, सिनेगॉग्स आहेत, मशिदी आहेत, मंदिरं आहेत. आपलं बरेच शिवाजी महाराजांचं हे आहे म्हणजे आपले किल्ले आहेत, शनिवारवाडा आहेत. अगदी बरोबर. येस येस. सो आय थिंक द लेस द बेटर इट इज. नाही. आणि आता तुम्ही म्हटला की संस्कृती वगैरे म्हणा, आपण भारत इज नोन ॲज अ म्हणजे डेमोक्रेटिक, बिगेस्ट डेमोक्रेटिक कंट्री. चांगलं झालं तुम्ही भारत बोलला आणि हिंदुस्थान नाही. नाही म्हणजे आता आम्हाला थोडीशी लिबर्टी आहे एका चांगल्या अर्थाने. आम्ही म्हणतो ना भारत, ही सगळी नाव आहे त्याची, भारत, इंडिया हे आणि सगळं वापरलं जातं. नो बडी इज गोइंग टू टेक ऑब्जेक्शन ऑन दॅट. सो वी टेक दॅट लिबर्टी. तर म्हणजे ज्याला म्हणतात ना की लोकशाही सगळ्यात मोठा म्हणजे लोकशाही असलेले देश आहे तो, आणि ते टिकून आहे. आणि त्यामुळंच असं म्हटलं जातं अजूनही की जे श्रीलंकेला झालं, जे बांगलादेशला झालं, नेपाळमध्ये जे होते ना, भारतामध्ये होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या अगोदर टचवूड, वूडलाच टच केलेलं आहे, टचवूड, की भारताचे पॉलिटिशियन शहाणे होते. पण आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी जे 2 शब्द प्रोटेक्शनसाठी दिलेले आहेत. अच्छा. सेक्युलर सोशलिस्ट. अच्छा. हां 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 हां. जे आपला आज वॉचडॉग आहे पूर्ण डेमोक्रेसीच्या, सेक्युलरिझमच्या, त्याला आपण मेंटेन केलं पाहिजे, त्याला नष्ट नाही झाला पाहिजे. मला असं वाटतं की तो एक प्रॉब्लेम आलेला आहे आणि अनडाऊटेडली तो अनडाऊटेडली ऍड्रेस होत चाललेला आहे सध्या. आणि ते काढायचा प्रयत्न यशस्वी नाही झाला तर सगळ्यांसाठी चांगला आहे. आय मीन दॅट इज व्हॉट आय पर्सनली. नाही, त्याच्यावर परत आता मी पुण्यावर एक प्रश्न हे विचारतो की अगदी बरोबर आहे, जाती समीकरणं सगळी बंद करायला पाहिजे, त्याच्यावर नाही. हे सुद्धा जे क्रीम ऑफ द सोसायटी जे एज्युकेशनल म्हणजे आहे ते म्हणतात की लोकशाहीमध्ये किंवा इलेक्शनमध्ये जात, धर्म, भेदभाव, लिंगभेद काही नाही, ओनली ऑन मेरिट, नो डिस्क्रिमिनेशन. पण परत पुण्यामध्ये एक मुद्दा असा उचलला गेलेला आहे की ब्राह्मणांच्याच ह्यांना मतदान करायचं म्हणून एक लिस्ट आलेली आहे की ब्राह्मण संघ, महासंघ आहे,
त्यांनी तर प्रॉपरली लिस्ट जाहीर केलेली आहे. सो आई एग्री विथ यू. आई एम नॉट आस्किंग यू अ क्वेश्चन एक्चुअली. इवन आई एग्री विथ डैट कि ये नहीं होना चाहिए. हम सब भारतीय है. हां, तर ह्या पद्धतीनं असायला पाहिजे. एनिवे, आता तुम्ही तर सांगितलंच आहे की तुम्ही नोटाप्रेमी आहात. खरोखर तुम्हाला म्हणजे एक पॉझिटिव्ह पॉईंटवर की चांगली व्यक्ती आहे आणि जी पुढं आणखीन यायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? चांगल्या व्यक्तींनी यायला पाहिजे पुढे. चांगल्या लोकांनी. कॅन यू नेम सम म्हणजे आय डोंट नेम एनीबडी कारण आय विल बी टू स्मॉल टू नेम समबडी. अच्छा. परंतु चांगले माणसे आले तरच हा आपलं पुढे भविष्य चांगलं होतील. पुण्याचं तरी भवितव्य चांगलं होणार. ओके. आता माझं असं म्हणणं आहे की कसं का असं नाही, इलेक्शन झाली कोण ना कोणतरी येणार निवडून. 16 तारखेला आपल्याला कळणार. 17 तारखेनंतर तुमचा ॲज अ नागरिक, ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट, आर यू स्टील रेडी टू फाईट? तुमचं काय म्हणजे दृष्टिकोन आहे की बघ म्हणजे निराश आपल्याला म्हणजे व्हायचं आहे का नाही व्हायचं? तुमचा काय दृष्टिकोन? माय अपील टू एव्हरीबडी इज दॅट यू मस्ट बी राईट कॉन्शियस. अच्छा. You must be right conscious. Your blood should not be so thin that it never boils. अच्छा अच्छा. Blood should boil. हां अच्छा. हे ब्रिगेडियर NB ग्रांट म्हणून जे होते आपले रुबी हॉलचे डॉक्टर ग्रांटचे ब्रदर, ही वॉज अ ब्रिगेडियर इन आर्मी. ओके. अँड अ व्हेरी गुड फ्रेंड. ही वॉज ऑल्सो देअर विथ मी फॉर दिस आपकी अदालत इव्हेंट्स. अच्छा. ओके. एंड ही यूज्ड टू से दैट यू नो इंडियन का ब्लड इतना थिन क्यों होता है कि कभी बॉईल नाही होता है. अच्छा अच्छा. तर ते बॉईल व्हायलाच पाहिजे. म्हणजे तुमचं राईट कॉन्शियस असायला पाहिजे. आणि जर राईट कॉन्शियस असेल तुम्ही व्यवस्थित काम करणारच आहात. तुम्ही चांगल्या माणसालाच सपोर्ट करणार, त्याचं काही बॅकग्राऊंड न बघता. यू आर सपोर्टिंग हिम फॉर व्हॉट ही इज डुईंग, गुड, व्हेरी नॉट व्हॉट ही इज. अच्छा. की व्हॉट इज हिज. आणि सगळ्यांनी हे केलं तर आय एम शुअर we don't have to wait till 47 to become the world superpower. अच्छा. बरं. We can do it much faster. अच्छा म्हणजे ते प्रेडिक्शन प्रमाणे. सो दॅट्स व्हॉट माय क्वेश्चन इज डायरेक्टली की आर यू रेडी टू अलाव युअर ब्लड बॉईल आफ्टर? My blood always boils. It's And not are you going to give an outlet? Absolutely. I am very right conscious. Very good, sir. Very right conscious. That's what- I have written articles. Can we make in India? हां, क्या बात. अच्छा. Can we make in India? मला ते मग आलेत, माझ्या दारावरती आलेत. अगदी बरोबर. मी प्रयत्न असं करतो की मी त्यांच्या दारावर जाऊन मला कोणी ऐकणार नाही. ट्राय टू डू समथिंग वेर आय कॅन कॉल हिम ऑन माय डोर. Okay, sir. I got the answer that I needed. I got the startup I needed. And we can and we will do it. सरांची अशी रिक्वेस्ट आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे जे आपण कधी म्हणलं ना, युअर रिक्वेस्ट इज माय कमांड. सो इरशाद जिसको बोलते हैं ना, आराम से यू कैन टेक योर ओन टाइम. मैं ऐसा कहना चाहूँगा कंक्लूजन में, इतिहास, IT, संस्कृति. इतिहास, IT, संस्कृति पुणे की पहचान है. क्या बात है, क्या बात है. साफ नीयत, मजबूत इरादे, क्या बात है. यही चुनावी शान है. ओके. नारा नहीं, नाटक नहीं. नारा नहीं, नाटक नहीं. चाहिए जिम्मेदारी के हाथ. वाह. चाहिए जिम्मेदारी के हाथ. महानगर पालिका पुणे जो निभाए शहर के साथ. क्या बात. ऐसे लोगों को हमें निवडणूक में निवडून आणायला पाहिजे. क्या बात है. अगदी हेच आम्हाला हवं होतं. तर मित्रांनो, ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं कन्क्लुजन आणि आपल्याला काय हवं होतं आणि त्यात त्यांनी सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे. पुण्याबद्दल सांगितलेलं आहे आणि कशा माणसाला तुम्ही निवडून द्यायचं आहे 15 तारखेला हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच नोटवर मी तुमचा निरोप घेतो. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.